देवाच्या आपण प्रांगणात आलेलो आहोत आणि आपण अंतःकरणपूर्वक देवाची स्तुती आणि आराधना करूया. सोपी गाणी आहेत आणि आपल्या सर्वांना ती येतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आपण प्रार्थना करूया. देवबाप्पा, आम्ही तुझी धन्यवाद देतो कारण तू आमचा महान निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि प्रभू तू आम्हाला निर्माण करून आमच्याकडून तुझी स्तुती आणि आराधना व्हावी याची अपेक्षा करतो. आणि त्यानुसार प्रभू दर रविवारी आम्ही भक्तीच्या अगोदर ही जी वेळ तुझ्यासाठी आम्ही खर्च करत आहोत. प्रभू तू पाहतोस, तू निहाळतोस. प्रभू तू आमची मुख्य उघड, आमच्या अंतःकरणे प्रभू तू शुद्ध कर आणि आमच्या या ओठाने, आमच्या या हृदयाने आम्ही जी तुझी स्तुती आणि आराधना करणार आहे ती तुला मान्य असो. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला ज्यांना उभं राहायचं आहे ते उभं राहू शकतात, ज्यांना बसायचं आहे ते बसून आराम करू शकतात आणि गाऊ शकतात. पहिलं गीत आहे आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे. जी आपण शांत मनाने गातो तशा प्रकारची गाणी नाहीये आणि म्हणून यालाही त्या गीतांचं स्वरूप येता कामा नये.
जर आम्ही म्हणतो की आम्ही नाचेंगे, गाएंगे, धूम मचाएंगे, तर तो स्पिरिट कुठे आहे? आपण असेच म्हणतोय नाचेंगे, गाएंगे, आणि कुठे आहे? नुसते ओठाने आपण आराधना करू नये, तर आपण खरोखर उल्हासित गायला पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आमच्याकडून देवाचा अधिक गौरव होणार नाही. आणि म्हणून या 15 मिनिटाच्या अवधीमध्ये जी 3-4 गाणी गायली जातात त्यांना भक्तीमधील गाण्यांचं स्वरूप येऊ देऊ नका. फ्री व्हा. आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो. तुम्हाला समजा इंटरव्ह्यू मध्ये नोकरी मिळाली किंवा तुम्हाला जर प्रमोशन मिळालं, पगार जास्त आला कुठल्याही कारणास्तव, किंवा पास झाला आपल्या लेकरू, किती आनंदाने उड्या मारतो घरामध्ये, जो दिसेल त्याला मिठी मारतो आपण. तशा प्रकारे परमेश्वराची स्तुती आणि आराधना करायला हवी. आणि म्हणून चेहरे स्माइली पाहिजे. चेहऱ्यावर काय पाहिजे? स्माइली पाहिजे. कोणाला लाजणार आहे आपण? आम्ही जेवढे स्वतःला कंट्रोल करू तसं होऊ न देण्यासाठी तेवढा सैतान आमच्यावरती अधिकार गाजवतो. आणि म्हणून स्तुती आराधना ही मनापासून, पूर्ण शरीराने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने केली पाहिजे. बाजूची व्यक्ती काय म्हणेल, मागची काय म्हणेल याचा विचार आम्ही करायचा नाही, तर प्रभू काय करेल, प्रभू काय म्हणेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण गीत गात असताना आनंदाने गाणार आहे. आणि ही गीते पण तशीच काढलेली येतात. दुसरं गीत आहे गाऊने स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. आणि म्हणून आपण आनंदाने जागीच आपण हलणार आहोत, उडी मारणार आहे, टाळ्या वाजवणार आहे, हात वर करणार आहे, मोठ्याने देवाच्या नावाचा जयघोष करणार आहे. नंबर 2 गीत आहे आपल्या चर्चा ग्रुपमध्ये, गाऊने स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया.
दर्शेल आणि त्याचे नाव येशू देव, म्हणजे तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून सोडवेल. आमचा प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे. त्याच्या सामर्थ्य, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. स्वर्गातून आलेले नाव आहे आणि म्हणून त्या प्रभू येशूचं नाव जे आहे त्या नावाचा आपण आज गौरव करणार आहे. तिसरं गीत आपल्याकडे येत आहे. येशू तेरा नाम है कितना सुंदर, येशू तेरा नाम है कितना पावन. येशू या शब्दामध्ये ताकद आहे. येशू या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येशू या शब्दामध्ये आम्हाला तारण प्राप्त होतं. आमच्या पापांची क्षमा होते आणि म्हणून येशू हे नाव आपण धीर गंभीर स्वराने पावित्र्याने आपण घेऊया आणि त्याची स्तुती आणि आराधना करूया. यासाठी की प्रभू जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पातकाची क्षमा होते, त्याला तारण प्राप्ती होते, त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. येशू या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशू हे नाव अति सुंदर आहे. जो कोणी येशूचे नाव घेतो त्याला प्रभू तो आशीर्वादित करतोस, त्याला तू शक्ती देतोस, त्याला तू सामर्थ्याने भरतोस, त्याला तू अद्भुत रीतीने आध्यात्मिक जीवनामध्ये चालवितोस आणि त्याची तू वाढ करतोस. हो प्रभू देव बापा, आम्ही ज्या वेळेला संकटामध्ये असतो, आम्ही ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो, आम्ही ज्या वेळेला समस्येमध्ये असतो, ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये सुख येतं, आम्ही आनंदी असतो, प्रत्येक प्रसंगाला प्रभू तुझा पुत्र येशू याचं नाव आम्ही घ्यावं म्हणून तो आम्हाला कृपा करेल. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. ही वेळ तुझ्या वचनाची
आहे. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा सांगत असताना माझ्या मनचे विचार तुमचे शब्द तुला मान्य असो. आणि प्रभुदेव बाप्पा जे तुझं वचन ऐकणार आहे ते आम्हा सर्वांना आपल्या आत्म्याने चालेल. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आज आपण आगमन समयातील चौथ्या रविवार या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहे. नाताळापूर्वीचा हा रविवार आहे. आणि या रविवारी मुख्य चर्चमध्ये जी मेणबत्ती लावली जाते तिला एंजल्स कॅन्डल म्हटलेलं आहे. दिव्य दूतांची मेणबत्ती, की देवाने आमच्यावर किती महान प्रीती केली त्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून आज जी वचने वाचण्यात आली ती देवाच्या प्रीतीबद्दल आहे. आजचा विषय देखील देवाची प्रीती हा आहे. पहिल्या रविवारी म्हणजे आगमन समयातील जो पहिला रविवार होता त्या रविवारी आपण आशेवरती ऐकलं, दुसऱ्या रविवारी शांतीवरती ऐकलं, तिसऱ्या रविवारी आनंदावरती ऐकलेलं आहे. आणि आज चौथ्या रविवार आहे. चौथ्या रविवारी आपण प्रभूच्या प्रीतीबद्दल ऐकणार आहोत. या ठिकाणी जे शास्त्रपाठ वाचण्यात आलेले आहेत नाताळच्या दिनाची तयारी करण्यासाठी, तसेच आम्हावरती जी देवाने प्रीती केलेली आहे तिचे उदात्तीकरण करण्याचा हा आठवडा आहे. आणि म्हणून आम्ही यौनाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये ऐकतो आणि वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. किती सुंदर वचन आहे. आणि हे वचन आम्हाला शिकवते की आम्ही हरवून जाऊ नये, सार्वकालिक जीवनाला आम्ही पारखे होऊ नये, जे ख्रिस्ताचं आहे ते आम्हाला मिळावं म्हणून देवाने आम्हावर प्रीती केली आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आता आम्हाला काय करायचं आहे हा पण एक महत्वाचा भाग आहे. त्या देवाच्या पुत्रावर फक्त आम्ही विश्वासच ठेवायचा आहे की जो आमच्या पापापासून आम्हाला सोडवण्यास आला, की त्या विश्वासाप्रमाणे आम्ही आमचे जीवन जगायचं आहे. योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये देवाची आम्हावरील जी प्रीती आहे त्या संबंधाने अनेकदा सांगत आहे. जर आम्ही शास्त्राकडे वळालो तर त्या शास्त्रामध्ये योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये योहान असं लिहितो, आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. खरोखर मनापासून एकमेकावर प्रीती करावी जशी देवाने आमच्यावर प्रीती केली. म्हणून आजचा विषय आहे देवाची प्रीती. देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र जो स्वर्गामध्ये त्याच्या सोबत अनादि अनंत कालापासून होता त्या पुत्राला शेवटी या भूतलावर पाठवले, जगी पाठवले. पित्याने पुत्रापासून स्वतःच्या मुलापासून फारकत घेतलेली आहे, ते विभागलेले आहे आणि हे दुःखाचा प्रसंग आहे. खाली पृथ्वीवरती आनंद आहे पण स्वर्गामध्ये पित्याला दुःख झालं ते आठवतं का? जशी मुलगी आपल्या पतीच्या घरी आपलं माहेर सोडून जाते त्यावेळेला ती रडते. का रडते? कारण आयुष्यभर ज्या आईवडिलांनी बहीण भावंडांनी वाढवलेल्या, ज्यांच्यामध्ये आपण एकत्र राहिलो, वाढलो, शिकलो, सवरलो, त्यांना सोडून कायमचा आता दुसऱ्या कुठल्या तरी एका अपरिचित माणसाच्या हाती जीवन द्यायचं, त्याच्यासोबत जीवन घालवायचं, त्या कुटुंबाचा त्याच्या स्वीकार करायचा, त्यांच्यातली एक होऊन जायचं, अनेक विचाराने ते रडत असते. प्रिय असं प्रेम आणि अशी प्रीती प्रभूने आमच्यावरती केलेली आहे की ज्या वेळेला त्या नाताळच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जन्माला त्यावेळेला स्वर्गामध्ये पित्याच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या असतील. कधी आम्ही हा विचार केला का? कारण त्याने ह्या पुत्राला येशूला पाठवलं ते विजय मिळवण्यासाठी नाही पाठवलं फक्त, तर आमच्यासाठी त्या वधस्तंभावर क्रूर मरण सहन करण्यासाठी पाठवलं. आणि हे दुःख मरेला होऊ नये म्हणून शेवटपर्यंत त्या वधस्तंभावरती जाईपर्यंत मरेपासून ही गोष्ट देवाने अलिप्त ठेवली होती. कधी ह्या गोष्टीचा विचार केला? भले त्या येशूच्या जन्माच्या वेळेला तिला धन्य म्हटलं देवदूताने, सर्व स्त्रियांच्या मध्ये तू धन्य आहेस, सर्व मातांच्या मध्ये धन्य आहेस. उलट तिला नैराश्यामध्ये न जाऊ देता देवाने तिला धीर दिलेला आहे, देवाने तिला आनंदी केलेला आहे. कारण देवालाच फक्त माहित होतं की या मातेला उत्तम शुक्रवारच्या दिवशी काय दुःखाला सामोरं जायचं आहे. जरी त्या येशू ख्रिस्ताला घेऊन त्या जखऱ्या त्या मंदिरामध्ये आले, जखऱ्याच्या द्वारे देवाने भविष्यवाणी केली की तुझ्या काळजात, तुझ्या जीवात तरवार
भोसकून जाईल, तिला नाही कळालं हे काय भविष्यवाणी आहे. पण उत्तम शुक्रवारच्या दिवशी तिला ते कळून चुकलं. हो प्रियानो, नाताळ साजरा करत असताना कोणीतरी दुःखी आहे हे आम्ही विसरता कामा नये, कारण त्याने आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. आपल्या एकुलत्या पुत्राला त्याने देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून आनंद साजरा करत असताना त्या देवाच्या अंतःकरणाची सुद्धा आपण जाणीव ठेवूया. आणि या ठिकाणी योहान आणखीन काय सांगतो देवाच्या प्रीतीबद्दल पहा बरं. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. प्रीती देवापासून. आम्ही एकमेकावर प्रीती करावी, देवाचं वचन आहे. आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे, जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. आणि पुढे आणखी महत्वाचं लिहिलेलं आहे, आणि ती व्यक्ती देवाला ओळखते. जशाच तसं वागणं फार सोपं आहे हो. एका गालावर मारलं तर त्याच्या दोन्ही गालावर आपण मारायला तयार असतो. पण प्रभू त्याच्या नेमकं उलट शिकवतो. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यासमोर तू दुसरा गाल कर. हो, अनेक गोष्टी प्रभूने आम्हाला शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो की आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून येते. आणि जो कोणी इतरांच्यावर प्रीती करतो, प्रीती कशी आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. कोरिंथीयराचं पहिलं पत्र 13व्या अध्यायात प्रीतीचे सगळे सद्गुण लिहिलेले आहेत. आणि या प्रीती सारखं जर आम्ही वागतो तर प्रभूला आम्ही ओळखतो. प्रभूला आम्ही ओळखतो, त्याच्या अंतःकरणामध्ये आम्ही शिरलेलो आहोत. त्याला आम्ही फार जवळून ओळखलेला आहे, कारण त्याचा गुणधर्म आमच्यामध्ये आहे. कारण जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे. तुम्ही आणि मी बंधुद्वेष करतो का? तुम्ही आणि मी बहिणीचा द्वेष करतो का? त्यांना नरहिंसक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नरहिंसक म्हटलेलं आहे. आणि जो बंधूचा आणि बहिणीचा द्वेष करतो त्याच्या ठाई देवाची प्रीती नाही. त्याला कळलंच नाही, देवाची प्रीती कळलीच नाही. म्हणून अशा या नाताळच्या घटनेमध्ये प्रीतीला फार मोठं स्थान आहे. आणि त्याकडे मी तुमचं आज लक्ष वेधत आहे. नाताळच्या या सगळ्या घटनेमध्ये देवदूतांचं काय काम होतं? नाताळच्या या घटनेमध्ये प्रीतीचे निरोपे म्हणून देवदूतांनी काय काम केलेलं आहे, मला तुम्हाला याकडे नेऊ द्या. प्रभू येशूच्या जन्मापूर्वी नाताळाच्या घटनेमध्ये देवदूतांचं येणं आणि त्यांचं कार्य फार महत्वाचं आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे काही काम करतो ते काम करण्यासाठी त्याला दिव्य दूतांची गरज लागते. तो मध्यस्थी म्हणून दिव्य दूतांना आणत असतो. म्हणून आम्ही देवदूतांची पूजा नाही करत आहे, आराधना करत नाही, कारण ते सेवक आहेत आणि देवाने त्यांना आमच्या सेवेसाठी नेमलेलं आहे. आणि म्हणून एक एक आपण त्या वचनाकडे लक्ष देणार आहे. लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिल्या 25 वचनामध्ये देवाचा दूत जकर्या समोर प्रगटलेला आहे. जकर्या हा याजक होता आणि त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? अलिशिबा. त्याच्या मुलाचं नाव काय होतं? योहान. आणि मग त्या जकर्याने त्याच्या पत्नीला सांगितले की पुत्र होणार आहे. आणि ज्या वेळेला ते बाळक लहानाचं मोठं झालं आणि मग वयामध्ये आला त्यावेळेला त्या बालकाच्या कार्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून देवासाठी ईर्ष्येने देवाची सेवा करणारा उभा राहिला आणि ते बाप्तिस्मा देऊ लागला. आणि म्हणून त्याचं नाव नुसतंच योहान नाही तर बाप्तिस्मा करणारा योहान, जॉन द बॅप्टिस्ट असं म्हटलेलं आहे. कारण जॉन खूप आहे, त्या सगळ्यांनी काय बाप्तिस्मे दिलेले नाहीत. म्हणून त्या योहानाचं वैशिष्ट्य वेगळं ठेवण्यासाठी देवाच्या वचनामध्ये देवाने त्याची काळजी घेतली असं म्हटलेलं आहे, बाप्तिस्मा करणारा योहान. आणि याच नावाने तो लहानाचा मोठा झालेला आहे. आणि याचं काम काय होतं माहिती का? की मसीहा येणार असल्याची भविष्यवाणी करणे. आणि तो लोकांना पश्चातापासाठी प्रीचिंग करत होता. पण प्रीचिंग करत असताना लोकांच्या अंतःकरणाशी देबाप बोलत होता आणि अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपली अंतःकरण उघडी केली होती. आणि म्हणूनच ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेला ते यर्दनीच्या किनारी तो चालत त्या योहानाकडे येत असताना योहानाने त्या येशूला पाहिला आणि म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, देवाचा कोकरा. आणि मग त्या येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला त्या यर्दनीत उतरला त्यावेळेला त्या योहानाला विनंती केली, मलाही हा बाप्तिस्मा हवा आहे.
तो घाबरला जरा योहान, असं कसं काय, तुम्ही देवाकडून आलेले आहात, तुम्ही मला बाप्तिस्मा द्यायचा तर मी तुम्हाला कसं काय बाप्तिस्मा देऊ? परंतु तो म्हणाला हे होणे गरजेचे आहे, हे आवश्यक आहे, याच्याने नियमशास्त्रातील एक विधी जो आहे तो पूर्ण केला जाणार आहे. मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिल्या 7 वचनामध्ये आम्ही वाचतो. आणि मग योहानाने येशूचा यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा केलेला आहे. आणि तेव्हापासून आम्हाला मंडळीमध्ये बाप्तिस्मा करण्याची विधी किंवा प्रथा देवाने लावून दिलेली आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो या वचनामध्ये, या 25 वचनामध्ये देवाचा दूत आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर त्याच्यासाठी मार्ग तयार करणे, म्हणजे लोकांचे अंतःकरणे तयार करण्याचं काम या योहानाकडे दिलेलं आहे. हे योहानाच्या आई वडिलांना देवदूताने सांगितले. म्हणजे येशूच्या येण्याच्या घटनेसाठी जखर्या आणि अलिशिबाच्या मनाची तयारी करण्याचं काम देवदूताने केलेलं आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे की तो आपल्या पुत्राला पाठवणार आहे आणि तुमचा मुलगा त्यासाठी देवाला हवा आहे. दुसरा आम्ही पाहतो लोकांचं शुभवर्तमान पहिला अध्याय, देवदूतांचं देवाच्या प्रीतीचं निरूपय म्हणून काय काम आहे. दुसरा उदाहरण लोकांचं शुभवर्तमान पहिला अध्याय 26 ते 38 मध्ये आम्ही वाचतो. जखर्याला हा निरोप दिल्यावर देवदूत तिथून निघाला आणि तो कुठे गेला? मरियेकडे गेला. कुठे गेलेला आहे? मरियेकडे. पहा तुम्ही कसं सिस्टमॅटिक देव काम करत असतो. तो वेल प्लॅन्ड असतो, त्याच्याकडे अजेंडा तयार असतो, त्याच्याकडे काय करायचं आहे, त्या कार्यामध्ये कोणाला कुठे उपयोगात आणायचं आहे, एव्हरीथिंग इज प्लॅन. आणि देव योजनाबद्ध काम करणारा परमेश्वर आहे. आणि मग आम्ही पाहतो जखर्या आणि अलिशिबेला सांगितल्यानंतर, त्यांच्या मुलाचं भविष्य त्यांना सांगितल्यानंतर देवाचा दूत मरियेकडे गेलेला आहे आणि मरियेसमोर तो प्रगटलेला आहे. आणि त्या दिव्य दूताने तिला सांगितले की तू जरी विवाहित नाही तरी कुमारिका आहेस आणि तरी देखील तू गरोदर राहशील, तू पुत्र प्रसवशील आणि हा पुत्र, हा मुलगा देवापासून आहे, शेकडो वर्षापासून भाकीत केलेला असा तो मसीहा असेल. नाटकामध्ये जसं दुसरा अंक असतो ना, तसं ह्या दिव्यदूताचा हा दुसरा अंक आहे. पहिला अंक जखर्या अलिशिबाच्या घरी झाला, त्या मंदिरात झाला. दुसऱ्या अंकामध्ये आम्ही पाहतो देवाचा दूत मरियेकडे आलेला आहे आणि देवाची मनुष्यावर कशी प्रीती झालेली आहे त्या प्रीतीचा निरोप त्याने मरियेला दिलेला आहे. आणि मरिया विवाहपूर्वीच गरोदर असल्याचे पाहून तिचा पती योसेफ याने मरियेला गुप्तपणे सोडण्याचा निर्णय घेतला. मत्थ्याचं शुभवर्तमान पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये. कारण तो तिच्या आणि स्वतःच्या इज्जतीसाठी, इब्रतीसाठी, ती वाचवण्यासाठी तो काळजीमध्ये होता. कोणी असेल त्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती असता तर त्याने तेच केलं असतं. कारण हा दाविदाच्या कुळातला होता आणि त्याला ठाऊक होतं की ही जर विवाहाच्या आधी गरोदर आहे तर हिची बेइज्जत होऊ नये, याकरता तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि मग असं म्हटलेलं आहे, तेव्हा देवाचा दूत योसेफाला काय लिहिलंय? मत्थ्याचा पहिला अध्याय काढूया. सगळ्या शुभवर्तमानामध्ये तेच आहे, पण आपण मत्थ्याकडे वळूया. मत्थ्याचं शुभवर्तमान आणि पहिला अध्याय. आणि मग असं म्हटलेलं आहे 20वं वचन, तो त्या गोष्टींच्या विचारात असता निर्णय घेतला, आता गुप्तपणे मरियेला सोडायचं. या विचारामध्ये असताना पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिलं. स्वतःचे शास्त्र आणलंय का? स्वतःचे शास्त्र आणलं असेल त्या स्वप्नात त्याला अंडरलाईन करा किंवा वर्तुळ करा, कारण त्याला महत्व आहे प्रियानो. आणि मग पुढे आम्ही वाचतो की स्वप्नात दर्शन दिल्यानंतर मग योसेफाला खात्री पटली की काय सांगितलेलं आहे त्या दिव्यदूताने, योसेफा दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. जेव्हा आम्ही शंकाखोर होतो त्यावेळेला देवाचा दूत आमचं मन तयार करतो आणि म्हणतो, शंका घेऊ नको, भिवू नको, देवाकडे तुझ्यासाठी मोठी योजना आहे. येशू ज्या रात्री जन्मला ना, त्या रात्री देवाचा दूत बेथलेम गावाबाहेरच्या रानात, आता 3rd अंक चालू झालाय, 3रा अंक चालू झालेला आहे. पहिला जकर्या अलिशिबा, नंतर मरिया, आणि आता देवदूत कुठे गेलेला आहे? रानामध्ये गेलेला आहे. आणि त्या रानामध्ये रात्रीच्या वेळेला मेंढपाळ आपली मेंढर चारत असताना प्रभूचा दूत त्यांच्या समोर प्रगटला आणि त्यांना मसीहाच्या बद्दल, तारणाऱ्याच्या बद्दल, त्याच्या जन्माबद्दल सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ते कोठे आहे?
दाविदाच्या नगरात. कसं सापडेल? बाळंत्याने गुंडाळलेले तुम्हाला आढळेल. ते बालक कसं असेल, कुठे असेल, सगळा मॅप दिव्यदूतांनी त्या मेंढपाळांना दिला. आणि मग आम्ही पाहतो की मग त्या दिव्यदूतांचं बोलणं ऐकल्यानंतर या मेंढपाळांनी मेंढर रानातच सोडले आणि ते बेथलेहमला गेलेले. चला आपण बेथलेहमला जाऊ म्हणाले ते. आणि जे आपण ऐकलेलं आहे, जी घटना घडली ती आपण पाहू. मग लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 8 ते 14 या वचनामध्ये आम्हाला ही घटना आढळते. मत्याचं शुभवर्तमान 2 अध्याय पहिल्या 12 वचनामध्ये ज्ञानी लोक काय झालेलं आहे? ज्ञानी लोक बाळाच्या दर्शनास अनेक वर्षानंतर, ते बाळ आता गवारीमध्ये नव्हतं, ते पळू लागलं होतं, चालू लागलेलं होतं आणि त्या बाळाला दर्शन घेण्यासाठी हे ज्ञानी लोक आलेले आहेत. परंतु त्यांना दिव्यदूत काही बोललेला नाही, भेटलेला नाही. ते खगोलशास्त्रज्ञ होते, पूर्वीच्या दिशेकडून आलेले होते. त्यांना ज्ञान होतं, चंद्र ग्रह तारे यांचा अभ्यास होता. त्यांना एक तारा असा दिसला की जो अद्भुत होता. राजा जन्माचा जन्म असे त्यावेळेला तो तारा विशिष्ट प्रकारे आकाशामध्ये येत असे आणि हे पाहून ते प्रभू येशूच्या दर्शनाला आलेले आहेत. मग चौथा घटना आहे, चौथा अंक आहे मत्याचे शुभवर्तमान 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये. देवाचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला. स्वप्नात, परत अंडरलाईन करा स्वतःचं शास्त्र असेल तर, आणि गोल वर्तुळ करा. आणि असं लिहिलेलं आहे, योसेफाला त्याने स्वप्नात दर्शन दिले आणि ताकीद आणि सूचना दिलेली आहे. आणि काय म्हणतो? उठ, बाळक आणि त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेल तोपर्यंत तिथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. करत आहे लिहिलं नाही, करणार आहे. बघा, वेल प्लॅन्ड आहे किती. मनुष्य काय करणार हे देवाला ठाऊक आहे. आमची मने आणि अंतःकरणे ओळखणारा तो परमेश्वर आहे. असे अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळतं, देवाचा दूत योसेफाला दर्शन देतो, परंतु हा दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे. आणि मग ही छोटीशी फॅमिली, हे छोटस कुटुंब, योसेफ, मरिया आणि येशू बाळ हे मिसर देशास निघून गेलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी काही वर्ष ते राहिलेले आहेत. आणि मग पुढचा अंक सुरू होतो. पहिला आपण पाहिला जकर्या आणि अलिशिबा. त्याच्यानंतर देवाचा दूत प्रगट झालेला आहे, देवाच्या प्रीतीचा मानवावरील निरोप घेऊन मरियेला प्रगट झाला. त्यानंतर तो आम्ही पाहतो त्या योसेफाला प्रगट झालेला आहे, स्वप्नामध्ये येऊन सांगतो की तो आपल्या पत्नीला स्वीकारण्यास मानमान करू नकोस. त्यानंतर आम्ही चौथा अंक पाहिलेला आहे, मेंढपाळांना त्याने दर्शन देऊन मेंढपाळांना सुवार्ता सांगितलेला आहे. 5वा अंक आम्ही पाहतो ज्या ठिकाणी देवदूतांनी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे देवाच्या प्रीतीचा निरोप देण्याचं, आणि ते म्हणजे योसेफाला पुन्हा तो येतो, दर्शन देऊन स्वप्नात सांगत आहे, उठ आणि मिसर देशास आपल्या बाळकाला घेऊन जा. आता पुन्हा आम्हाला पाहायला मिळेल मत्याचे शुभवर्तमान 2 अध्याय 19 ते 20 मध्ये देवाचा दूत पुन्हा योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, बाळाचा शोध घ्याव्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. उठ, बाळकास आणि त्याच्या आईस घेऊन इस्रायलच्या देशात जा. शास्त्र कितीही शिकलं तरी ते कमी असतं. हे तयारी करताना मलाही शिकायला मिळालं. इतक्या वर्षांचा अनुभव असताना देखील कधी प्रभूने मला या वचनाबाबत असं शिकवलं नाही जे यावेळेस शिकवलेलं आहे. यू आर ब्लेस्ड. आणि मग म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या 19-20 मध्ये जे स्वप्नात लिहिलेलं आहे तिथे परत अंडरलाईन करा. 3 वेळा देवाचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला. मी का सांगितलं माहितीये का? अंडरलाईन करा किंवा वर्तुळ करा. कारण मरियेला स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं का? हा फरक आहे. मरियेसमोर गब्रियल प्रगटला असं म्हटलेलं आहे, फेस टू फेस. मरियेला तो प्रगटला आणि म्हणाला की धन्य आहेस तू. मरियेसमोर तो प्रगटला आणि म्हणाला की तू पुत्र प्रसवशील. पण योसेफाला मात्र प्रगट नाही झाला, त्याला स्वप्नात येऊन भेटला आणि सांगितलं. आता का स्त्रियांना कसं परमेश्वराने चालवलेलं आहे आता हे काही मी सांगणार नाही. आज काही मदर्स डे नाही किंवा महिला दिन नाहीये. मरियेला प्रगटला पण योसेफाला इतके वेळा बोलला पण स्वप्नात येऊन बोलला. योसेफाला काही देवाच्या दूताचं दर्शन झालं नाही झालं. बघू पुढे कधीतरी आपण यावरती विचार करू. अशा प्रकारे प्रियानो नाताळच्या घटनेमध्ये
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या प्रसंगामध्ये देवदूतांनी देवाच्या प्रीतीचे निरोपे म्हणून महान काम केलेलं आहे. त्याचबरोबर देवाच्या पुत्राची सुवार्ता सांगण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. म्हणून मेंढपाळांना काय सांगितलं? तुम्हासाठी मी आज सुवार्ता सांगत आहे की दाविदाच्या गावात तारणारा जन्मला, ज्याच्याने तुम्हाला सर्वांना मोठा आनंद प्राप्त होणार आहे. दुसरा मुद्दा आहे प्रियानो, आणि तो म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या प्रीतीचं विश्लेषण कसं केलेलं आहे. हाऊ इज गॉड्स लव्ह एक्सप्लेन्ड इन द बायबल. अनेकदा आपण प्रीती किंवा आपल्या भाषेमध्ये प्रेम म्हटलं की असं वाटतं की जे सेंटिमेंटल जे लव्ह आहे पती पत्नीमध्ये असतं किंवा तरुण तरुणींच्या मध्ये असतं, त्याबद्दल कदाचित लिहिलेलं असावं. परंतु या सेंटिमेंटल प्रेमापेक्षा देखील पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आम्ही देवाचं आमच्या प्रेम हे संबंध वाचतो त्यावेळेला त्यामध्ये प्रेमाचा अर्थ असा आहे की देव त्याच्याद्वारे आमच्या बाबत आनंदी आहे, तो समाधानी आहे. पवित्र शास्त्र या स्पष्टीकरणाला दुजोरा देतं. देवाने येशूला ह्या जगात पाठवणे हेच देवाचे आमच्यावर प्रीतीचं मोठं प्रमाण आहे. किती प्रेम करतो देवबाप आमच्यावर? एवढं. त्याने आपला एकुलता पुत्र देऊन टाकलेला आहे. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 8 ते 12 वचनामध्ये आम्ही या गोष्टी ऐकतो. येशूने लोकांच्यावर प्रेम केलं पण नेहमीच नाही बरं का. येशूने लोकांच्यावर प्रेम जरूर केलं पण नेहमीच केलं नाही. अनेकदा त्यांनी रोखठोक उत्तर दिलेलं आहे. अनेकदा त्यांच्या चुका त्यांना तोंडावर दाखवून दिलेल्या आहेत. अनेकदा त्यांनी त्यांना सुधारण्याची संधी दिलेली आहे. अनेकदा त्यांनी आव्हान केलेलं आहे, जर तुम्हाला माझा शिष्य व्हायचा असल्याने माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा नकार करा, स्वला नकार द्या असं म्हटलेलं आहे. मार्काचं शुभवर्तमान 10 अध्याय 17 ते 27 मध्ये आम्ही वाचतो. एक तरुण श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून काय करावं असं विचारलं. त्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला आज्ञा सांगितल्या आणि तो म्हणाला की मी प्रभू हे सगळं लहानपणापासून करत आलेलो आहे, पाळत आलेलो आहे. आणि मग प्रभूने त्याच्या अंतःकरणाचा शोध घेतला, त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि मग येशूला असं दिसून आलं याने जरी 10 आज्ञा पाळल्या तरी एक त्याच्यामध्ये उणीव आहे आणि मग त्या उणीवेमुळे हा सार्वकालिक जीवनामध्ये येऊ शकत नाही. आणि मग येशूने त्याला सांगितले, जा आपल्या घरी परत जा आणि तुझं जे काय आहे नाही ते विक आणि गोरगरिबांना ते दे. हे दिल्यानंतर माझ्या मागे रिक्त हो, रिकामा हो. हे सगळं घेऊन तुला माझा अनुयायी होता येणार नाही. सुंदर वचन आहे. अनेकदा येशूने लोकांना त्यांच्या चुका दाखवल्या. येशूने लोकांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर कबूल करण्याची संधी दिलेली आहे, त्यांना प्रेरणा दिलेली आहे. देवाची त्या सगळ्या लोकांना आणि आम्हाला किती गरज आहे, देवाच्या प्रीतीची किती गरज आहे हे आम्ही पाहतो. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 1 ते 42 या वचनामध्ये आम्ही या गोष्टी वाचत असतो. 42 वचने काय मी आता वाचू शकत नाही, पण आम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही लिहून घ्या आणि जरूर वाचा. येशूने त्यांच्या संपूर्ण सेवा कार्यामध्ये देवाला शोधणं हे आमच्या हृदयाच्या भावनांवर आहे असं कधीही शिकवलेलं नाही. असं कधी शिकवलेलं नाही. आम्ही भावनावश होऊन देवावर प्रेम करावं, आम्ही सेंटिमेंटल व्हावं आणि मग त्याग करावा असं कधीच शिकवलेलं नाही. आम्ही पूर्ण शुद्धीवर राहिलं पाहिजे आणि पूर्ण शुद्धीवरती राहून देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि देवावरती प्रेम केलं पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, तू आपल्या देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने, है ना, बुद्धीने प्रीती कर. आणि हेच आम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. येशूचं मरण आणि पुनरुत्थान हे देखील देवाचं आमच्यावर प्रीतीचं प्रमाण आहे. देवाने आमच्यावर एवढं प्रेम केलं की त्या येशू ख्रिस्ताला आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्या वधस्तंभावरती केलेलं आहे. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे. म्हणून मगाशी मी वाचलं की मित्रासाठी आपला प्राण द्यावा याच्यापेक्षा दुसरी कुठलीही प्रीती मोठी नाही. आणि तोच येशू असं म्हणाला, मी तुम्हाला मित्र म्हणतो, दास नाही, दास नाही. तो आमचा मित्र आहे म्हणून त्याने आमच्यासाठी आपला स्वप्राण अर्पण केलेला आहे. आणि करिंथकराचं पहिलं पत्र 13वा अध्याय, तर देवाने पूर्ण हा 13वा अध्याय प्रीतीचं वर्णन करण्यासाठी समर्पित केलेला आहे.
प्रीतीचं भव्य स्वरूप याच्यामध्ये आम्हाला देवबापाने प्रगट केलेलं आहे. जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रीती करतो तेव्हा ती कशी असावी, आम्ही ही देवाची प्रीती कशी करावी हे जर आम्हाला पाहायचं असेल तर करिंथकराचं पहिलं पत्र आणि 13व्या अध्यायामध्ये प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि ह्या स्वरूपाचं प्रीतीचं जे स्वरूप आहे ते आम्ही अंमलात आणावे. वाटतं तेवढं सोपं नाही, वाटतं तेवढं सोपं नाही. इट इज नॉट इझी. पण आम्ही जर करायला लागलो देवाच्या सहाय्याने तर देवा प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की माझे जो आपल्यावरती घ्या, कारण ते हलके आहे. काय आहे? हलके आहे, ते जड नाही. म्हणजे आमचं जीवन जे आहे हे देव केंद्रित असावे. आवर लाईफ शुड बी गॉड सेंटर्ड लाईफ, हे प्रभू आपल्या वचनामध्ये शिकवतो. आणि जसं देवाने आम्ही पापी असताना आमच्यावर प्रीती केली तशा प्रकारे आम्ही देखील स्वतःवर आणि इतरांच्यावर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा देवाच्या पाळाव्यात. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रभू आम्हाला त्याच्या दासाकरवी शिकवतो. कारण जेव्हा आम्ही असं करतो तेव्हा मग प्रीतीचं प्रमाण मला काय वाटतं याच्यापेक्षा देवाला काय वाटतं असं होतं. माझ्याऐवजी मी देवाला प्रथम स्थान देतो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागणं, एखाद्या व्यक्तीसाठी त्याग करणं यापुढे आमची प्रेम जे आहे त्यावर अधिक हावी होतं किंवा प्रभावशाली होत असतं. जेव्हा आम्ही दुसऱ्याची काळजी घेतो, जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी कष्ट घेतो, श्रम करतो, त्याग करतो, जसं स्वतःवर तशी इतरांच्यावर प्रीती करतो, त्यावेळेला आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जाहीर होतो. प्रभूला ते आवडतं. तिसरा मुद्दा आहे देवाच्या प्रीतीचा आम्हावरील, ते म्हणजे ख्रिसमस, नाताळ आणि देवाची प्रीती यांचा जो संबंध आहे तो महत्वाचा का आहे? वाय? असं काय वैशिष्ट्य आहे? आणि मग आपण ऐकलेलं आहे प्रियानो की येशूचं या जगामध्ये येणं हे देवाच्या प्रीतीचं महान कार्य आहे. येशू ह्या जगात आला ज्या जगाला मदतीची गरज होती, ज्या जगाला तारणाऱ्याची गरज होती, ज्या जगाला स्वर्गीय राज्य जे बंद झालं होतं माणसाच्या पापामुळे ते उघडं करण्यासाठी गरज होती. आणि हे जग कारण पापाच्या सत्तेखाली होते आणि आजही आहे. यामधून आमची सुटका व्हावी, यामधून आम्ही निर्दोष असे स्वतःला प्रभू समोर सादर करावे, याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केली. ही बिकेम मेडिएटर. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये त्याने मध्यस्थी केली. आणि म्हणून हेरोदाने निर्दोष बालकांची जी कत्तल केली त्याच्यावरून हे जग किती वाईट आहे याची कल्पना आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा घात करणाऱ्या या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला आणि लोकांनी त्याचाही घात केला, त्यालाही वधस्तंभावरती खेळलेला आहे. यहुदी संदेष्टांनी अनेक शतकांच्या पूर्वी ही भविष्यवाणी केली होती की कोणीतरी येईल आणि तो दुःखाचा अंत करेल आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून असं लिहिलेलं आहे, तो दाविदाच्या कुळातून येईल. यशकराचं पुस्तक 37वा अध्याय 24व्या वचनामध्ये मी वाचतो. आणखीन त्या प्रभूच्या प्रीतीबद्दल, येशूच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे यशाचा ग्रंथ 7वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये की तो जो येणार आहे तो कुमारीच्या उदरी जन्म घेईल. पुढे आम्ही यशाचा ग्रंथ 11वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये वाचतो की तो सत्ताधीश होईल, तो राज्य करणारा प्रभू असेल. आणि गब्रिएल दूताने या भविष्यवाण्यांची पुष्टी केली जेव्हा तो मरेकडे येऊन म्हणाला तो थोर होईल, त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मी वाचत हे लिहित असताना मेसेज हे ओळ लिहिले आणि दचकलो, मी थांबलो आणि प्रभूला म्हटलं, प्रभू जर तुझं वचन असं म्हणतं की येशू याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल म्हणजे तो अजूनही राज्य करतोय, तो जरी देहाने नसला तरी तो अजूनही राज्य करतो. म्हणजे इस्रायलमध्ये जे घडतंय ते त्याच्या अधिकाराखाली घडतंय. तो माणसांची मने पाण्याच्या पाटाप्रमाणे बदलणारा परमेश्वर आहे. तो आजही इस्रायलमध्ये राज्य करत आहे आणि म्हणूनच सगळ्या जगावरती इस्रायल प्रियानो सर्वश्रेष्ठ असं राष्ट्र झालेलं आहे. आमचे पेन ड्राईव्ह, आमचे GPS, आमचे जे काही प्रियानो तत्वप्रणाली आहे, स्टेम थेरपी जी आहे नाही का, माणसाच्या केसाच्या पेक्षाही बारीक असे जे अवयव असतात, तंतू असतात, त्याच्यापासून थेरपी तयार करणं इतकं देवाने ह्या इस्रायलला ज्ञान दिलेलं आहे. कारण प्रभू त्यांचा राजा आहे, प्रभू त्यांचा राजा आहे.
प्रभू राज्य करत आहे. आणि असं म्हटलं त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, स्टील इज देअर किंग. पण ते ओळखत नाहीत, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांनी ओळखावं म्हणून त्यांच्यावर महासंकटाचा काळ येणार आहे. आणि त्यांच्यावर आला म्हणजे इकडे आम्ही त्याचे परिणाम होणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, कठीण दिवस येत आहेत. मसीहा जो येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे, तो आमच्या दुःखाचा अंत कठोर न्यायाधीश म्हणून करणार नाही, तर तो स्वतःचा प्राण अर्पण करणार आहे. ही भविष्यवाणी यशाच्या द्वारे देवाने 53व्या अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. मसीहाच्या येशूच्या स्व अर्पणाने आम्हाला आरोग्य प्राप्त होते, आम्हाला आमच्या पापांपासून मुक्तता मिळते. अशा प्रकारे प्रियानो, येशूच्या जन्मातून देव आम्हाला विसरला नाही, त्याने आम्हाला सोडून दिले नाही, ह्याची प्रचिती येते. त्याची म्हणून योहान काय लिहितो, देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र दिला. ही रिमेंबर्ड अस, ही रिमेंबर. आणि येथून पुढे जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराला सुद्धा तो विसरणारा परमेश्वर नाही, त्या प्रत्येकासाठी प्रभू श्री ख्रिस्त आलेले आहे. म्हणून लुकाचं शुभवर्तमान 4 अध्याय 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, येशू ही देवाची आम्हावर असलेली प्रीती जी आहे त्याची ही खुणगाट आहे, त्याचं हे प्रतीक आहे. त्या येशूला आम्ही सोबत ठेवलं पाहिजे. म्हणून देवाचा दूत मरियला म्हणाला, त्याला इमॅन्युएल म्हणते, म्हणजे आम्हा सानिध्य. तो होता, तो आहे आणि तो असणार. देवाने आमच्यावर प्रीती केली एवढी की त्याने फक्त त्या येशूला वधस्तंभावर जाण्यासाठीच नाही, तर आमच्या सोबत सदोदित राहण्यासाठी, युगाच्या समाप्तीपर्यंत राहण्यासाठी. आणि अशी प्रीती आम्ही एकमेकावर करावी ही येशूची शिकवण आहे. आपण प्रार्थना करूया. देवबापा, तुझ्या प्रीतीबद्दल, जी तू आम्हाला देणगी म्हणून दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी प्रीती हीच आहे की तुझा पुत्र येशू आम्हासाठी तू पाठवलास. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही आमच्या पापामध्ये मृत झालेलो होतो, ज्याचं वेतन मरण होते. आमच्या अगण्य पापामध्ये देखील तू आमच्यावर प्रीती केलीस, आमचा बचाव केलास, आम्हाला तू वाचवलंस आणि तू आलास आणि आमच्यावर प्रेम कसं करावं हे शिकवलंस. प्रभुदेवापा, आम्ही रोज प्रेम कशा तऱ्हेने इतरांच्यावर करावं, आम्ही एकमेकांच्यावर कशी प्रीती करावी हे तू आम्हाला शिकव. कारण प्रीती हे स्वत्याग करणारे, हे फक्त तुझ्याकडूनच आम्हाला मिळू शकते, याची आठवण तू आम्हाला कर. प्रभू, आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत. प्रभुदेवापा, आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने इतरांच्यावर प्रीती करू शकत नाही, आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभुदेवप्पा, तू आम्हाला कृपा करव आणि दररोज इतरांच्यावर प्रीती करण्यास तू आम्हाला शिकव. येशूच्या नावाने आमेन.